शेतकरी मित्र नमस्ते. आपल्या कांदी लागवडीच्या 19 तारीख पकडली तर आज बरोबर 9 तारीख म्हणजे 20 ते 21 दिवस झाले. उगवण क्षमता जवळजवळ 100% झालेले आहे. कॅमेरा मी झूम करून दाखवतो. या पद्धतीने अशी उगवण क्षमता आज 21वा दिवस आहे. खालील जो स्टंप पहिले तर स्टंप एकदम जाड मजबूत येऊन उगवण क्षमता अतिशय सुपर अशी झाली. तरी याच्यातील 10 दिवस हे संपूर्ण पावसाचे एकंदरीत धोपडणीचा पाऊस एकदम मोठ्या प्रमाणात झाला होता. तरीसुद्धा आपणास जर लागण जर पाहिली आपली तर एकदम कांडी लागवड 1.5 फूट अंतरावर आपण 5.5 बाय 1.5 फूट अंतरावरची केलेलं अंतर आहे. 100% उगवण क्षमता अतिशय छानशी अशी झालेली आहे. आता यामध्ये जे महत्त्वाचं काम करायचं असतं ते उगवण क्षमता झाल्यानंतर बारीकशी पोटभर लावायची असते. आपण एक खुरप्याच्या साहाय्याने आज बारीकशी पोटभर लावलेली आहे आणि ड्रिपचं पाणी अर्धा एक तास आपण सोडणार आहे नॉर्मल सव्वा लावा होण्यासाठी. बारीकशी पोटभर का लावायची तर पावसाने येण्याची धोपटून जमीन एकदम कठीण झालेली असते. ती जमीन मऊ येऊन एकदम काळोखी आणि पिकाची वाढ मूळ संस्था मजबूत चालण्यासाठी करावयाची ट्रीटमेंट असते. इथून पुढची ज्या वेळेला वेळोवेळी आपण प्रत्येक पावलाला जी काही ट्रीटमेंट करेल त्याचे वेळोवेळी आपण व्हिडिओ पाठवत जाऊ. धन्यवाद. शेतकरी मित्र नमस्ते. आज बरोबर आपल्या लागणीला 19 तारखेला आपण लागवण केली होती 19 जूनला. आज बरोबर 9 जुलै आहे. 20 दिवस बरोबर पूर्ण झाले आपल्या कांडी लागवडीला. उगवण क्षमता अतिशय सुदृढ आणि सशक्त झाल्या. यावेळी बीज प्रक्रियेसाठी आपण जे एक वेगळा प्रयोग केला होता त्यामध्ये आपले आळवणीचे प्रोडक्ट भूमी पॉवर व फवारणीचा आणि आळवणीचा एकत्र असणारा प्रोडक्ट ऑलराऊंडर याची बीज प्रक्रिया केली होती. उगवण क्षमता एवढी जबरदस्त याच्यामुळे झालेली आहे ना, न भूतो न भविष्यात असा रिझल्टन गेली 8 ते 10 दिवस सतत एकसारखा मुसळधार पाऊस पडत होता. तरीसुद्धा उगवण क्षमता अतिशय चांगली झाली. जर एकदम एकसारखा मुसळधार पाऊस पडला नसता तर याच्यापेक्षाही वाढ अजून सुदृढ आपल्यास पाहावयास भेटली असते. तरी पण आज ही जर वाढ पाहिली एकंदरीत कांडी लागवड आपला हा बरोबर 21वा दिवस अतिशय छान अशी उगवण क्षमता झालेली आहे. धन्यवाद.